मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याइतकी भोंडेकरांची उंची नाही. परिणय फुके यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्यावर निशाणा साधलाय. कोणत्याही नेत्यांनी कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावरही फुकेंनी टीका केली आहे. भाजप नेते परिणय फुके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. बोलण्यासाठी भाजपचे नेते परिणय फुके काय सांगाल, ज्या पद्धतीनं भंडारामध्ये राजकारण सुरू आहे, तुम्ही ज्याला विधानसभेच्या निवडणूक जावई म्हणतो अशा जावयांनी आता टीका सुद्धा विचार केलेली आहे. ते बोलले की मुख्यमंत्री जे आहेत ते आमच्या शिवसेनेच्या आमदारांमुळे आहे, अशा प्रकारची स्वतःच्या मतामुळे आणि शिवसेनेच्या आमदारांमुळे पण आहे, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. कसं बघताय याकडे आपण? मला असं वाटतं भोंडेकर साहेबांना फार गैरसमज आणि फार अहंकार झालेला आहे आणि अहंकारापोटी त्यांचा हा गैरसमज निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी त्यांनी आपला हा गैरसमज दूर करावा. त्यांना माहीत नसणार की विधानसभेमध्ये 288 आमदार असतात. 288 पैकी ज्यांच्याकडे 50% म्हणजे 145 असतात ते मुख्यमंत्री होतात आणि 137 आमदार हे भारतीय जनता पार्टीकडे स्वतःकडे आहे. त्यानंतर 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यानंतर शिवसेनेचे 57 आमदार आहेत. त्या 57 पैकी एखादा आमदार नसलाही तरी मला असं वाटतं काही फरक पडणार नाही. आणि ज्या प्रकारचं टीका ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर करतात आहे, मला असं वाटतं त्यांनी आपल्या याच्यात राहावं. त्यांनी आपली काय म्हणतात आपली उंची त्यांची तितकी नाही आहे की ते मुख्यमंत्री साहेबांवर टीका करतात. त्यासोबत त्यांनी हेही बोलले आहेत की ज्या पद्धतीने भाजप अपमान करताय माझ्या वारंवार, यापेक्षा काँग्रेस बरी. मला असं वाटतं ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा भंडारा नगर परिषदेमध्ये झाला, मला असं वाटतं भोंडेकर साहेबांनी याचं प्रशिक्षण, भ्रष्टाचार करण्याचं प्रशिक्षण हे काँग्रेस पक्षाकडनं घेतलं आणि काँग्रेस पक्षाकडनं प्रशिक्षण घेत असताना थोडं काँग्रेस प्रति प्रेम त्यांचं वाढलेलं दिसत आहे. ते त्यांची वाटचाल मला वाटतं काँग्रेस पक्षातच दिसत आहे. त्यांचं भवितव्य मला वाटतं काँग्रेसमध्येच दिसत आहे. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.